प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अभिजित सांगळे यांच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली। रॅली दरम्यान उमेदवार अभिजित सांगळे यांनी आपल्या विकास दृष्टीला मांडलं। त्यांनी मतदारांसमोर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा सादर केला, ज्यामध्ये स्थानिक समस्यांचा समाधान, मूलभूत सुविधा पुरवठा, पायाभूत विकास आणि पारदर्शक कारभार यावर विशेष लक्ष दिलं गेलं। सांगळे यांनी प्रभागाच्या विकासासाठी विविध योजनांची रूपरेषा दिली आणि विजय प्राप्त करून त्या योजनांचा कार्यान्वयन करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला आहे। नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या महानगरपालिकेच्या वसई विरार निवडणुकीमध्ये आता जोर धरलेला आहे। प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी प्रयत्न करतो आहे। असंच प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार अभिजित सांगळे आपल्या जोडीला आहेत। काय सांगाल सर, आपल्या प्रचारामध्ये कशा पद्धतीचा आपल्याला रोखाचा प्रतिसाद मिळतो आहे? आता प्रतिसाद म्हणजे हे सगळे शिवसैनिक तुम्ही बघताच आहेत, असा हा प्रतिसाद संपूर्ण प्रभागामध्ये आहे। जे कोणी म्हणत होते की वसई विरारमध्ये शिवसेना संपली, त्यांच्यासाठी हे एक चांगलं उत्तर आहे। शिवसेना ही संपत नसते, शिवसेना ही वाढणार आणि आज वसई विरारमध्ये पुढचा आमदार पण शिवसेनेचाच असणार। आपण बहुतेक मुद्दे घेऊन डोर टू डोर जाऊन कसा रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला मतदारांचा? आता गेली 25 वर्षाची सत्ता बघितली, गेल्या 1 वर्षाची सत्ता बघितली। आज रॅली करताना आम्ही बघितलं गोकुळ टाउनशिपच्या रस्त्याला इतके खड्डे आहे, जागोजागी खणून ठेवलेलं आहे। आगाशीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, त्याचप्रमाणे लाईटचा, विजेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। या सगळ्या गोष्टींच्या समस्यांवरती आम्ही पुढची 5 वर्ष काम करणार। आज तुमची भव्य अशी रॅली निघाली, त्या संदर्भात आपण काय बोलू? भव्य रॅली हे एक शक्तिप्रदर्शन नाही आहे, तर वसई विरारकरांना दाखवण्याचा एक प्रयत्न होता की शिवसेना ही कशी आहे आणि शिवसेना रस्त्यावर उतरून काम करणारी आहे आणि शिवसेना ही कधीच वसई विरारमधून संपणारी नाही आहे। तुमच्या टक्करमध्ये असा कुठला पक्ष वाटतो तुम्हाला की तुमच्या प्रचारामध्ये त्यांनी लीड घेतलेली आहे? सध्या तरी असं काही निदर्शनास आलेलं नाही आहे, जो तो आपापला प्रचार करतो आहे। परंतु कोणालाही कमी समजू नये, ज्याप्रमाणे पुढचे 2 पक्ष आहेत ते पण, एक पक्ष राष्ट्रीय लेवलला काम करतो, एक स्थानिक मोठा पक्ष आहे। त्यामुळे आव्हान तर दोन्ही पक्षाचं आहे, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या दोन्ही पक्षापेक्षा कमी नाही हे दाखवण्याचा आज आम्ही प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद सर। हे होते प्रभाग 12चे अभिजित सांगळे सर। कॅमेरामॅन विजय चतुर्वेदीच्या सोबत मी गोवर्धन बिहाडे, आवाज इंडिया। नमस्कार, मी प्रियदर्शनी इंदलकर। मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या 15 जानेवारी 2026 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका आहेत, तर आपला मौल्यवान मतदानाचा हक्क जरूर बजावा। कर मतदान, सांगते संविधान।